जी हाँ, आप अपनी स्क्रीन पे देख सकते हैं कि हम लँडर मॉड्यूल अखेर भारताने चंद्रावर यशस्वीरित्या चंद्रयान-3 लँड करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश बनलाय. पण हो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान लँड करणारा भारत हा पहिलाच देश ठरलाय. पण आता चंद्रयानचं लँडर आणि रोवर चंद्रावर नेमकं काय करणार आहे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे गुलशन आणि तुम्ही पाहत आहात BBC मराठी. चंद्रयान-3 मध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत: प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोवर. प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये चंद्रयान-3च्या लँडर आणि रोवरला चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 100 किलोमीटर उंचीवर पोहोचवलंय. त्यातून आता लँडर आणि रोवर हे चंद्रावर यशस्वीरित्या लँड झाले आहेत. चंद्रयान-3 मध्ये शेप अर्थात स्पेक्ट्रोपोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ हे एक उपकरण आहे जे चंद्राभोवती फिरत राहील आणि अंतराळात दुसऱ्या ग्रहांचा शोध घेईल. हे उपकरण इतर ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नल शोधून तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल. हे शेप उपकरण प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये बसवलेल्या एका बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. इस्रोचा अंदाज आहे की तो 3 ते 6 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. दुसरीकडे चंद्रावर उतरलेल्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोवर हे 6 चाकी वाहन असेल. ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल, चंद्रावरील एका दिवसाचं. आता चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या 14 दिवसांएवढा असतो. चंद्रयान-3चं लँडर 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच आणि 1749 किलो वजनाचा आहे. चंद्रयान-3च्या दळणवळणात लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण तो लँडरमधून सोडलेल्या रोवरशी संवाद साधतो. या दरम्यान हे रोवर चंद्रयान-2च्या ऑर्बिटरशी तसंच पृथ्वीवर बंगळुरूजवळच्या भारतीय डीप स्पेस नेटवर्क अर्थात ISDNशी थेट संवाद साधेल. या लँडर मॉड्यूलमध्ये इस्रोने महत्त्वाचे पेलोड लावले आहेत. यापैकी एक म्हणजे रंभा अर्थात रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्माची घनता तपासेल, तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून ती माहिती गोळा करेल. लँडरमध्ये आणखी एक उपकरण आहे, ILSA म्हणजे इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सेस्मिक ॲक्टिव्हिटी, जे लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती करायची म्हटलं की हा एक महत्त्वाचा शोध असेल. यासोबतच LRA म्हणजे लेझर रेट्रो रिफ्लेक्टर ॲरे हे उपकरण सुद्धा चंद्राची गतिशीलता तपासेल. या सर्व उपकरणांना चालवायला वीज तर लागेल, जी चंद्रयान-3 मध्ये बॅटरीसोबतच असलेल्या सोलार पॅनल्समधून मिळेल. लँडरच्या 3 बाजूंना हे सोलार पॅनल्स लावलेले आहेत, तर चौथ्या बाजूने रोवरला सुरक्षितपणे बाहेर पडायला एक रॅम्प सुद्धा देण्यात आलेला आहे. चंद्रयान-3च्या लँडरमधून बाहेर येणारं रोवर हे 26 किलो वजनाचं आहे. त्याला 6 चाकं असून वीज निर्मितीसाठी सोलार पॅनलसह बॅटरी सुद्धा आहे. त्याचा आकार 91.7 सेंटीमीटर बाय 75 सेंटीमीटर बाय सुमारे 40 सेंटीमीटर इतका आहे आणि ते फक्त लँडरशीच संवाद साधू शकतं. म्हणजे रोवरने गोळा केलेली कोणतीही माहिती ही लँडर मार्गेच पृथ्वीपर्यंत पाठवली जाईल. रोवरमध्येही 2 प्रमुख उपकरणं आहेत. पहिलं म्हणजे LIBS म्हणजे लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. एखाद्या ठिकाणाचे घटक आणि त्यातले गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेझर प्रकाश टाकेल. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या सगळ्या घटकांची ओळख पटवेल. रोवरवर बसवलेलं दुसरं उपकरण आहे APXS म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या केमिकल कंपाऊंड्सचा शोध लावेल. यामुळे चंद्राच्या भूपृष्ठाबद्दल आणि मातीबद्दलची आपली समजही वाढेल. त्यामुळे भविष्यातील प्रयोगांना आणखी वेग मिळेल. नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटीसारख्या रोवरमध्येही असंच उपकरण बसवण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा BBC Marathi.com वर.